मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी पूनम पांडे विरुद्ध 3 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। पूनम पांडे विरुद्ध पहिली तक्रार वकील अली काशिफ खान देशमुख यांनी केली होती। यानंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेही अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता पूनम पांडे विरोधात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी तिसरी लेखी तक्रार दिली आहे। पूनमच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे, कारण पूनमने प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली आणि लोकांची दिशाभूल केली। या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे। ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे। पूनम पांडेवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे। पत्रात लिहिले आहे, मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याच्या फेक न्यूजने भारतीय फिल्म इंडस्ट्रीत सर्वांनाच धक्का बसला होता। चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर करताना सांगितले की अभिनेत्रीने अनेक लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे। गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढणाऱ्या सर्वांचीही तिने खिल्ली उडवली। मी सर्व सरकारी कायदा संस्थांना आवाहन करे की संपूर्ण देशाला खोटे बोलून हे नाटक रचल्याबद्दल अभिनेत्री विरुद्ध गुन्हा नोंदवावा। या प्रकरणात सहभागी असलेल्या PR एजन्सीलाही शिक्षा झालीच पाहिजे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।